पुन्हा एकदा 2 खुनांनी हादरला आहे। लोहगाव पाशील एका ठिकाणी काही लोकांना एक अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, जो एकदम कुजलेल्या अवस्थेमध्ये होता। पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांना आढळलं की महिलेचा मृतदेह कुजलेला आहे। मृतदेहाची काही ओळख पटत नव्हती। पोलिसांनी आजूबाजूचे CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर त्यांना असं समजलं की एक रिक्षा तिथे आलेली आहे आणि रिक्षाची आतली आणि बाहेरची दोन्ही लाईटी बंद आहेत। पोलिसांना रिक्षावरती संशय वाढला। पोलिसांनी सर्व आजूबाजूच्या CCTV मध्ये रिक्षा कुठे दिसते का पाहण्याचा सल्ला दिला। पोलीस CCTV चेक करतच होते, त्यावेळेस पोलिसांना गुप्तचराकडून एक माहिती मिळाली की येरवड्यापाशी एक घर आहे, तिथं रवी साबळे नावाचा व्यक्ती असतो, त्याचा या प्रकरणामध्ये काही संबंध असू शकतो। पोलीस रवी साबळेच्या घरी गेले। पोलिसांनी रवी साबळेला पकडल्यानंतर सक्तीने चौकशी केल्यानंतर रवी साबळे खरं सांगायला सुरू झाला। रवी साबळेने सांगितलं की ही सुवर्णा होती, ही आणि मी काही दिवसांपासून इथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, परंतु रागाच्या भरात 6 तारखेला त्याच्याकडून तिला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीतून तिचा मृत्यू झाला। पण मृत्यू झाल्यानंतर त्याला काही समजत नव्हतं, तो खूप घाबरला होता, त्यामुळे त्याने 4 दिवस मृतदेह घरामध्येच ठेवला। मृतदेहाचा वास यायला सुरुवात झाली, त्यानंतर तो आणखीनच घाबरला। आजूबाजूच्या लोकांना कळेल म्हणून त्यांनी त्याचे वडील रमेश साबळे यांना सोबत घेतलं। ती डेड बॉडी रिक्षामध्ये टाकली आणि त्या निर्जनस्थळी फेकून आली। पोलिसांनी आता दोन्ही बापलेक रमेश साबळे आणि रवी साबळे यांना ताब्यात घेतलेला असून रवी साबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं समजत आहे आणि पोलीस पुढची चौकशी करत आहेत की ही सुवर्णा नक्की सुवर्णा होती का दुसरं कोण होतं। आणि दुसरी घटना म्हणजे सिंहगड परिसरामधील कॉलेजच्या शेजारी तौकीर शेख नावाचा व्यक्ती बसलेला असताना त्याच्यावर नजर आणि पाळत ठेवून असणारे 5 जण सोसायटीमध्ये आले। त्यांनी त्याच्यावरती कोयत्याने वार केले, त्यानंतर त्याच्या दगडाने ठेचून मृत्यू करण्यात आला। या घटनेमध्ये 5 जण होते, यातले 2 जण अल्पवयीन होते आणि या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, पण हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।